माझा बाप जेव्हा कमरेला संबळ बांधतो ना, तेव्हा फक्त माणसंच नाही, या दरी खोऱ्यातली जनावरं ना आभाळातली पाखरं सुद्धा कान टवकारून सावध होत्यात. ही संबळ वादन म्हणजे फक्त आमची कला नाही, आमचा माच पण आहे आणि रुबाब पण आहे. वयाच्या 10व्या वर्षी आईनं बाई हे परक्याचं धन असतं म्हणून लाटणं हातात दिलं होतं. पण मी वयाच्या 5 वर्ष आधीपासूनच संबळीच्या काड्या हातात धरल्या होत्या. त्या आजतागायत सुटल्या नाही. तुला हे माझं मनगट नाजूक वाटत असेल, पण माझा हे तळहात बघ. ह्यावर तुला आमच्या कलेचा रुबाब दिसल आणि माच पण. त्यामुळे इथून पुढं माझ्या बापाचा आणि त्याच्या कलेचा अपमान केलास ना, तर ह्या तळहाताला नक्की आठव. आणि हो, नाहीतर संबळीच्या तडतडीपेक्षा कानामागनं एक कडक आवाज निघल. माफ करा, पण आमच्या सुखासाठी रक्ताचं पाणी आणि हाडाची काड केलेल्या बापाचा अपमान सहन नाही झाला. हात जोडून तुम्हासनी विनंती करते, आम्ही जोवर तुमच्या घरात आहे तोवर आम्हाला मानाने जगू द्या.